हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. चला तर आज आपण खूपच तोंडाला पाणी सुटणारी रेसिपी आणली आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला कळेल किती टेस्टी आणि खरंच उपयोगाला येणारी आहे रेसिपी, की मुलांना तर खूपच आवडेल. अशा प्रकारे तुम्ही 1 महिनाभर फ्रीजमध्ये ठेवू शकता. चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला. हे बघा, चिंच होती आमच्या, त्यांनी आणली होती चिंच. म्हटलं काय करायचं, छान अशी ती निवडून घेतली. त्याचं जे वरचं कडक साले ते काढलं, शिरा काढल्या आणि छान अशी पाण्यामध्ये भिजत घातली बघा. रात्री भिजत घातली होती, सकाळी बघा किती छान अशी मऊ झाली. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्या बिया काढून हे बघा छान अशी पेस्ट बनवली, म्हणजे अजिबात वाया गेलं नाही. म्हणजे त्याची चिंचुके आहेत ते काढले, छान अशी पेस्ट केली. गॅसवर पॅन ठेवला, त्या पॅनमध्ये आपण जे गर काढला आहे तो त्यामध्ये ट्रान्सफर केला बघा. आणि सुटलं की नाही पाणी, मस्तच बघा, छानच. त्यानंतर आपण आपल्या आवडीप्रमाणे गूळ घालायचं आहे, तुम्हाला जसं गोड हवं आहे त्याप्रमाणे, आणि छान असं हलवून घ्यायचं आहे. ही सॉस म्हणा, तुम्ही चटणी म्हणा, चिंचेची कोळ म्हणा, हा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तर महिनाभर छान राहू शकतो. आणि मुलांना जेव्हा तुम्ही घरी भेळ करून देता किंवा चाट बनवता, त्यासाठी खास अशी रेसिपी आहे बघा. त्यानंतर मिक्सरचं भांडं आहे ते छान असं धुवून मी त्यामध्ये घालून घेतलं आहे आणि छान अशी शिजवून घेतली बघा. रट 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 केली अगदी. हे बघा किती छान असा रंग पण किती सुंदर आला आहे आणि चव तर अप्रतिमच गोड आंबट. तुम्हाला हवं असेल तर यात तुम्ही लाल तिखट किंवा हिरवी मिरची घातली ना तर ती चटणी ना मुलांना तुम्ही ब्रेडला लावून देऊ शकता, चपातीला लावून देऊ शकता. एवढी अप्रतिम अशी चिंचेचा सॉस म्हणू शकता. अशा प्रकारे तुम्ही छान असं काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता किंवा डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवली ना तर महिनाभर छान राहील. एवढी टेस्टी. चला तर मग पटकन एक लाईक करा आणि सर्वांना एक नम्र निवेदन आहे, चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. रेसिपी जरी आवडली असेल तर लाईक करा, छानशी कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि हाईप करायला अजिबात विसरायचं नाही. एकदम सोपी रेसिपी आणि करायला एकदम सोपी, जरा पण त्याला वेळ लागत नाही. छान अशी चिंच आता भरपूर बाजारामध्ये येते बघा. अशा प्रकारे तुम्ही साठवून ठेवू शकता, कारण आपण छान अशी ती शिजवली आहे, त्यामुळे ती छान राहणार आहे. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. बाय बाय.